चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट जाऊयात. नंतर आणि 15/10/2024 पूर्वी नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका, PMRDA, NMRDA नागरी क्षेत्रामध्ये गावठाणा लगत असलेला भाग रिजनल प्लॅनमध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवलेले आहेत ते आणि ग्रोथ सेंटरमध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवले आहेत ते या भागामध्ये जे तुकडे पडलेले होते आणि लोकांच्या रजिस्ट्री होत नव्हत्या, नागरिकांना त्यांची मालकी मिळत नव्हती, 7/12वर त्यांचे नावं येत नव्हते आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हे विधेयक आणण्याकरता, हा कायदा आणण्याकरता सूचना दिली होती आणि काल महाराष्ट्र विधिमंडळाने तुकडेबंदी कायद्याची सुधारणा मंजूर केली आणि राज्यातल्या 60 लाख परिवारांना, म्हणजे 60 लाख प्रॉपर्टी, ज्या छोट्या छोट्या प्रॉपर्टी ज्या 1000 फूट 600 फूट हे जे तुकडे पडलेले आहेत, ह्या छोट्या छोट्या 60 लाख परिवाराचे जे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय काल आम्ही केला. तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा आणली आणि 15/10/2024च्या पूर्वी जे जे काही रहिवासी क्षेत्रामध्ये तुकडे पडलेले आहेत त्या सर्वांना आता मान्यता मिळाली आहे. हे करत असताना एकही पैसा जनतेकडून आम्ही घेणार नाही, एकही पैसा अधिशुल्क आम्ही लावणार नाही. त्यामुळे आता या सुधारणा झाल्यामुळं पुढच्या काळामध्ये ज्या रजिस्ट्री थांबल्या होत्या त्या रजिस्ट्री होणार आहे, 7/12 लोकांचे नावं येणार आहे. 60 लाख परिवारांना या एका विधेयकामुळं, या कायद्यामुळं फायदा होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये काही कुरबुरी असल्याच्या तक्रारी होत्या. आता एक बैठक झाली आणि आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झालेला आहे. समन्वय समितीचे प्रमुख आहात का? महायुतीमध्ये परवा रात्री माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, मी आणि माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्यात आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषदमध्ये महायुतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे निवडणुका लढू आणि त्याकरता जे काही जिल्हास्तरीय आम्ही अधिकार दिलेले आहेत, आता जिल्ह्यामध्ये त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये, जिल्हा परिषद एरियामध्ये त्या त्या भागातले आमचे सर्व महायुतीचे लोक बसतील आणि त्याकरता त्यांचं निवडणुकीची कशी त्या ठिकाणी रचना असेल, त्या ठिकाणी महायुतीची कशी त्या ठिकाणी तयारी करायची असेल, याचे अधिकार आता आम्ही महानगरपालिका आणि जिल्हा स्तरावर दिलेले आहे. मला वाटतं की आमची महायुती ही त्या ठिकाणी महानगरपालिका, जिल्हा परिषदमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढेल. काय ओबीसीच्या मुद्द्यावर ऑलरेडी ओबीसी सब कमिटी आपली आहे. ओबीसीच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी आता जो महत्त्वाचा मुद्दा होता 27% आरक्षण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.